वेलकम एव्हरीवन आणि सगळ्यांचं स्वागत आहे फोकस अकॅडमीमध्ये. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतो आणि नवीन सब्जेक्ट राहील. सो अवर सब्जेक्ट टुडे विल बी द जॉमेट्री and this topic has been taught by Ganesh Palme, as you know. So geometry it will be covered in both English and Marathi medium. So tension घेऊ नका, मराठीत पण आम्ही मध्ये मध्ये एक्सप्लेन करूच. ॲट द सेम टाइम इंग्लिशमध्ये सेमी इंग्लिशची आणि इंग्लिश मिडियमची काही मुलं असतील त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये पण कव्हर करू. सो इट्स लाईक बोथ वर्नॅक्युलर ॲज वेल ॲज इंग्लिश मिडियम सिरीज. Today's topic will be the geometric construction, and it is one of the important topic for the future aspect. Like when you go to 11th, 12th, lot of concepts are basically understood by the diagram, and diagrams are key parts. So geometric construction will give you the through or insights of all the diagrammatic representation. So basically, we'll start with the construction of similar triangles. समरूप त्रिकोण आणि त्यांचे दोन टाईप आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे. हा चॅप्टर खूपच छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे. 4.1 आणि 4.2 असे दोनच एक्सरसाइज याच्यामध्ये आहेत. त्यातलं आपण आज 4.1 कव्हर करूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन टाईपचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो फर्स्ट जे आहे ते आहे नो कॉमन व्हर्टेक्स. आता याचा जरा मी तुम्हाला अर्थ पण सांगतो का इकडे लगेच. सो बघा, कॉमन व्हर्टेक्स म्हणजे काय की याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू असतो. नो कॉमन व्हर्टेक्स म्हणजे दिस इज वन ट्रायंगल, ओके, अँड दिस विल बी दी अदर ट्रायंगल. सो देअर इज नथिंग कॉमन इन बिटवीन. सो हे जे ए टाईपचे ट्रायंगल्स आहेत ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसतील. Whereas common vertex means they will have something common, like this is the triangle, okay, and then this is the division line. So you can say this is ABC main triangle, and this is again DE. So if I say two triangles, then ADE and ABC, whereas A is the common vertex. So अशा दोन टाईपचे डायग्राम्स आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं. आणि विदाउट वेस्टिंग टाइम आपण लगेच आता स्टार्ट करूया. एक्सरसाइज 4.1 मधलं आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतो. सो लेट स्टार्ट. सो दिस इज द क्वेश्चन, ओके. हा तुमचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 1. आणि हा जो क्वेश्चन 1 आहे तो 4.1 मधला, लक्षात ठेवा 4.1 मधला. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन, सो इट बिलॉंग्स टू 4.1, ओके. सो व्हॉट दे आर सेईंग की आपल्याला दोन ट्रायंगल काढायचे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एलएमएन, ओके. त्याच्यामध्ये ट्रायंगल एबीसीचे डिटेल्स तुम्हाला दिलेत, ओके. ए बी दिला, त्यानंतर बी सी दिला अँड सी आहे. सो विल ड्रॉ रफ डायग्राम क्विकली. सो लेट्स से दिस इज एबीसी, ओके, अँड एलएमएन पॅरलल टू और सिमिलर टू दिस आपल्याला अजून एक ट्रायंगल काढायचं एलएमएन. So this is the rough diagram, and we will write all the things in rough diagram if we want, or you can have names. So this is A, B, C, and the other one is LMN. So this is L, N, and N. Now what AB? AB has been given as 5.5, so I can write 5.5 here. BC is 6, so base is 6, and CA is 4.5. Write the centimeter, okay. I am not writing that. Again, LMN, we don't know anything, but we know this is the ratio, okay. So we know the ratio, and rest of the things we don't know. So first step we have to solve this little bit, and then we will draw the diagram, okay. We can draw ABC triangle very easily, but we don't know the length of LMN, right? But we know ratio. सो इन 9th स्टँडर्ड 9वीमध्ये तुम्ही शिकला असाल की जे सिमिलर ट्रायंगल असतात त्यांच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात, राईट. सिमिलर ट्रायंगलच्या साईड ज्या असतात त्या प्रपोर्शनमध्ये असतात. सो पहिली साईड आहे ए बी, तिकडे आहे एल एन. सो आय कॅन राईट ए बी अपॉन एल एन, राईट, इज इक्वल टू व्हॉट विल बी द सेकंड साईड. सेकंड साईड विल बी बी सी, राईट. सॉरी, second side will be BC upon what you say MN, right. This is BC upon is equal to what will be the third side. It will be AC upon LN, okay. And all these
will be equal to 5 by 4 because it is given. Okay, 5 by 4, and you can write the reason. Sides are in proportion. Okay, that much you can do. Now we'll put the values here. So 5.5 in place of AB. In place of AB, I am putting 5.5 upon LM. I know that I don't know. That's why LM as it is. BC we can write 6 upon MN as it is, and AC we know AC is nothing but 4.5, so 4.5 upon ln we don't know, so as it is equal to 5 upon 4. Okay, now what we will take, we will do one thing. We will take this and this, sorry, 5 by 4 1, then we will solve middle one, and then we will solve last one. So I will quickly solve the first one, and rest of the things you can calculate very easily. Okay, so first one I am solving. 5.5 upon ln is equal to 5 upon 4, right? So what we will do, we will cross multiply, or that 5 by 4 will become 4 by 5 on the opposite side, and ln will shift on this side. Okay, so we can say that 5.5 multiplied by 4 by 5 is equal to ln. Okay, so if we quickly divide by 5, it will be 1.1. So 1.1 multiplied by 4, that will be equal to 4.4. Okay, so I got my first side, that is ln, as 4.4. I have written in rough diagram. Next, mn. So mn, this is 6. So in place of 5.5, it will be 6, right? So you can do it. You can do it by your own if you want. I will solve it quickly, but you have to write it systematically in your notebook. तुमच्या वहीमध्ये मॉड्युलर फॉर्म मध्ये लिहा, एकदम चांगल्या अक्षरात आणि चांगला एका वेळेला एक स्टेप फॉलो करा. सो मी इकडे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 6 मल्टिप्लाय 4 by 5. ओके, सो यू कॅन डू 6 4 जा 24 आणि त्याला 5 ने डिवाइड करू शकतो, किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. सो याचा आन्सर येईल 6 4 जा 24, 5 चौक 20, 4 0, 5 8 40, 4.8. सो mn जो आहे, mn तो मला भेटला 4.8, right? And last, this is 4.5, so 4.5 multi 4 by 5. Now if I divide, then 0.9, 5 9 45, पण एक पॉइंट असल्यामुळे 0.9. सो 9 चौक 36, याचा अर्थ याचा आन्सर येणार 3.6, right? 9 चौक 36. So we got all the things, right? Now what we will do, we will erase everything, other things, and we will start the diagram. Okay, so I will just clear it out, everything. Now it's okay, I'll clear this also. Fine. Now what we'll do, we'll start drawing the diagram. So what we'll do, we'll take BC first. So this is 6 semi, so I will draw BC. Okay, these are approximately. Okay, you take by your scale and your pencil, measure it. Okay, तुम्ही तुमच्या पेट्टी पेन्सिलने व्यवस्थित मोजून सगळे डायग्राम काढा. डायग्राम एका खालोखाल एक काढला तरी चालतील, साइड बाय साइड काढला तरी चालते, नो इश्यू. ओके, so this is 6 centimeter. Okay, I will give name afterwards, or I can rightly give away. So this is point, sorry, yeah, this is B and this is C. Okay, now 5.5. So what I will do, I will take 5.5. I will take 5.5 in compass. Compass मध्ये तुम्ही काय करा, 5.5 अंतर घ्या. ओके,
आणि बी वर कंपासचा टोक ठेवा. कुठे ठेवणार? बी वर कंपासचा टोक ठेवा आणि बी वरून 5.5च्या चाप मारा. ओके, जिकडे कुठे येईल तुमचं तिकडे. ओके, 5.5चा एक कर्व. राईट, नाव आता कंपासमध्ये 4.5चा डिस्टन्स घ्या, बिकॉज हे इकडे डिस्टन्स आपण लिहिलं इकडून बघतोय. 4.5चा डिस्टन्स घ्या आणि त्याला छेदणारा एक कर्व. राईट, हा जो इंटरसेक्शन पॉइंट भेटतोय, छेदन बिंदू. ओके, तो आपण जॉईंट करणार. सो आय विल जॉईंट इट this. Okay, and then I will join this. Right, and give the name to this, and this will be A. Right, so ABC is ready. Now we will move to MN. Similar procedure, very easy. What you have to do, तुम्हाला सगळ्यात पहिला BC काढायचा आहे, जसं आपण इकडे काढलं तसं MN काढायचं. So it is 4.8. Excuse me, let me take the line. Yeah, now it's fine. So this is nothing but MN. Okay, next step, याला नाव देऊया आपण. सो नाव लास्टला देऊया. तुम्ही आता कंपासमध्ये किती अंतर घेणार? You will take 4.4 फर्स्ट. सो 4.4 डिस्टन्स घ्या, एक आर्क, आणि दुसऱ्या साईडने किती डिस्टन्स गेला? 3.6, आणि इकडे आर्क. राईट, आता तुम्हाला इंटरसेक्शन पॉइंट भेटला अँड दॅट विल बी नथिंग बट एल. सो इकडे असेल एल, इकडे असेल एम, आणि इकडे असेल एन. जर रफ डायग्राममध्ये तुम्ही मेजर्स दिले असतील तर तुम्हाला पुन्हा मेजर्स लिहायची गरज नाही. And now you can join this intersection point and you can join it here. Exactly. And now what is the last step? You have to make a box around this, and that will complete your similar triangles. Okay, so this is how we finished the first question, and it was very easy, right? And very interesting. Very simple. You will be able to draw this for 3 or 4 marks. So you will easily get 3 or 4 marks for this question. Generally it comes for 4 marks because solving will take 2 marks and diagram will take 2 marks, right? So this was the first question. Now question number 2 I will solve and 3 will be homework. Okay, so we'll just clear it out everything, and we will start with question number 2. So let me bring question number 2 first, and then we will start doing it for you. So question number 2. Yeah, okay, so this is the question. RST and triangle RST and triangle XYZ. So RST, all the information is given, RS, angle RST and ST, and we have to draw XYZ. Okay, so in the similar fashion we will do it, and you can see there is no common vertex. याच्यामध्ये RST इकडे XYZ, त्यांच्या दोघांमध्ये काही सेम नाही. So quickly we will draw rough diagrams, or you can draw rough diagram आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मेजर्स घेऊ शकता. मी डायरेक्ट फेअर डायग्राम स्टार्ट करतो. सो आय विल स्टार्ट विथ ST. ST का? बिकॉज RST मध्ये अँगल दिला आपल्याला, राईट, अँगल 40 दिला आणि ST बेस आहे 5.7. सो मी काय करतो, इकडे सगळ्यात पहिला बेस काढला. ओके, त्याला नाव दिला, दिस विल बी, सॉरी, इट विल बी S. सो दिस विल बी S, this will be T. Okay, next step what we have to do is RST should be 4T. So S तुम्हाला कोणमापक ठेवायचं, इकडे कोणमापक ठेवून तुम्हाला अप्रॉक्सिमेटली ना परफेक्ट 40 डिग्रीचा अँगल काढायचा. सो 40 डिग्री विल बी समवॉट फ्लॅट. ओके, आणि त्याला एक्सटेंड करू शकता पुढे, नो प्रॉब्लेम. Okay, suppose this is 40 degree and you have this arrow, right? Next stage,
what you have to do is you have to draw 4.5 centimeter and that will be your RS. So कंपास मध्ये सगळ्यांनी 4.5 घ्या. कंपास मध्ये डिस्टन्स 4.5 आणि S वर ठेवा आणि इकडे 4.5 and now you have to join this R with the help of T. Okay, so that completes our first triangle. Okay, so RST we have completed. आपला RST complete झाला. आता आपण XYZ बघणार आहे, right? XYZ चा साइड आपल्याला माहिती आहे ना, so तुम्हाला माहिती आहे की sides are in proportion. Excuse me. So RS upon what will be XY. First two letter of RS, first two letter of XYZ. So RS upon XY is equal to ST upon YZ is equal to RT upon last side will be XZ, right? जर कोणाला लिहायचं माहित नसेल तर त्यांच्यासाठी RS XY ST YZ RT XZ. Okay, please. Now what we have given RS upon XY is 3 upon 5. So RS upon XY च्या जागी आपण रिप्लेस करणार आहे 3 upon 5 is equal to ST. What will be the ST? 5.7 upon YZ you don't know, so YZ as it is. Next RT. So RT is RS is given and that is 4.5. So in place of RS I will write 4.5 upon what will be the corresponding side XY. Okay. So this RT upon XZ is not required. As you know, this RT, ही जी साइड आहे RT ही आपली ऑटोमॅटिक येणार आहे. ओके, आपल्याला अँगल माहिती पाहिजे. सो यू नो अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. सो सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोणाचे कोन जे असतात ते कसे असतात? एकरूप असतात. मग आपण याला सॉल्व केलं, बरोबर. जर याला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड बाय 3. सो XY ची व्हॅल्यू कशी येईल? XY is equal to 4.5 multiply by हा इकडे 3/5 बरोबर. So on the other side it will be 5/3. Okay, so 3 1 जा 3 आणि तुम्हाला माहिती आहे 15 त्रिक 45. सो इकडे येणार 1.5 आणि याचं मल्टिप्लिकेशन 5 बरोबर. सो आन्सर येईल 15 5 75 आणि मधला पॉईंट 7.5. ओके, सो मला भेटली XY ची लेंथ. सो मी इकडे लिहून ठेवतो XY आपल्याला जो नंतर लागणार आहे. ॲक्च्युली तुम्ही हे आधीच सोडून घ्यायचं आणि त्या साईड काढून घ्यायच्या. सो इकडे आला 7.5. ओके, नाव आय विल सॉल्व दिस पोर्शन आणि YZ ज्याच्यामधून मला येईल YZ इज इक्वल टू कसं येईल YZ 5.7 multiply by inverse. Inverse will be, what will be inverse? 5/3. Okay, now 19 त्रिक 57 तुम्हाला माहित असेल तर इकडे 1.9 आणि 1.9 आणि 5 चा मल्टिप्लिकेशन जर केलं तर 19 वजा 95 आणि इकडे येईल 9.5. okay, so this was very easy. Now I will write YZ is equal to 9.5. okay, only 9.5, not this 5. 1 is not, okay, 9.50 or 9.5.
That's it. Now last part, we have to write angle RST. Okay, angle RST is equal to, that will be equal to angle X Y Z. Okay, so RST is equal to एक्स वाय झेड. इकडे तुम्ही रिझन लिहू शकता. याला काय रिझन येणार, अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मराठीवाले लिहू शकता समरूप त्रिकोणांचे कोन. राईट. सो दॅट मच वी हॅव कवर्ड. नाव आय विल जस्ट क्लीन इट एव्हरीथिंग विच इज नॉट रिक्वायर्ड. आणि आता आपण इकडे आपल्या डायग्राम काढूया. ओके, सो तुम्ही बघू शकता की एक्स वाय हा 5 पट आहे. एक्स वाय हा 5 पट आहे, आर एस हा 3 पट आहे. याच्यापेक्षा मोठी डायग्राम आहे ना आर एस टी पेक्षा. सो लेट स्टार्ट अवर डायग्राम विथ सम solid color. So I will draw the base, and base will be nothing but 9.5, that is YZ. So this is the YZ. Okay, now draw angle that will be RST equal to XYZ, right? So XYZ RST is 40, that's why XYZ will be 40. So what I will do, I will draw 40, and 40 should be equivalent to this similar. Okay, and I can do some arrows here. Right, now what we have to do, we have to take compass, and you have to take the distance of, what do you mean by this 7.5, this is the distance in compass. So इकडे तुमचं कंपासचं टोक ठेवा. ओके, ह्या पॉईंटवर, आणि एक 7.5 चा चाप मारा, आणि हा जो पॉईंट भेटेल इंटरसेक्शन, त्याला तुम्ही, सॉरी आय विल यूज द लाईन, आणि त्याला तुम्ही याच्याशी जॉईन करा. सो दॅट्स इट. दिस इज नथिंग बट युअर point X, okay, and this is your point Y, and this is your point Z. Okay, so this is the XYZ. This angle is 40, and so is this 40. Okay, and put one box around this, and that will be very nice to see. That's it. So we complete our second exercise. Not exercise, second problem. Now let's move to the third problem, and that third problem belongs to the common vertex. Okay, and this is mostly asked question in exam. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतात, आणि हा 5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो डायरेक्ट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय विल क्लिअर इट एव्हरीथिंग. तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. तुम्हाला मी होमवर्कसाठी लास्टला क्वेश्चन देईलच. ओके, so let's okay, so third question quickly आपण पेस्ट करूया. should be paste from, आणि हा जो आहे क्वेश्चन नंबर 4 इन द बुक, हा तुमचा आहे त्या टाईपचा. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट लक्षात काय ठेवायचं की इकडे ए आणि इकडे पण ए. याचा अर्थ जर तुम्हाला दोन ट्रायंगल्समध्ये कोणतंही नाव कॉमन दिसलं, कोणतंही लेटर कॉमन दिसलं, तर ते आहे कॉमन व्हर्टेक्सचा क्वेश्चन. कॉमन व्हर्टेक्सचा क्वेश्चन हा नॉर्मल क्वेश्चनपेक्षा वेगळा असतो. लक्षात ठेवा. प्लीज कीप इन माइंड, इट इज डिफरंट फ्रॉम दी नॉर्मल क्वेश्चन. ओके, सो याची रफ डायग्राम आपण काढणार आहे, आणि रफ डायग्राम आपण डायरेक्ट ट्रायंगलच्या साहाय्याने काढूया. एक ट्रायंगल. ओके, याच्यात फक्त एकच ट्रायंगल आहे, लक्षात ठेवा, कारण व्हर्टेक्स कॉमन आहे. ओके, अँड याला आपण नावं देऊयात. सगळ्यात पहिला असेल ए. ओके, आता बघा ए एम हा 6.3 आहे, आणि ए एम हा 7 पार्ट आहे, ए एच हा 5 पार्ट आहे. याचा अर्थ ए एम हा मोठा असणार, आणि जो मध्ये असेल तो तुमचा असेल एच. ओके, आता पुढचा जो आहे तो 80 दिलाय 5.6. सो 80 हा मोठा असणार, कारण AMT हा ट्रायंगलच मोठा आहे, कारण त्याच्या प्रत्येक बाजूला 7 पट आहेत. ओके, सो 80, आणि जो खाली
80 सारखा तुम्हाला कोण दिसतो इकडे, फर्स्ट लेटर लास्ट लेटर ए. ओके, सो इकडे येणार ए. ओके, सो डायग्राम अशी दिसते तुम्हाला इझी, बट काढायला जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे तुम्ही ह्या एक्झाम्पलसाठी नीट लक्ष द्यायचं. हा पूर्ण AM आहे 6.3. ओके, आणि हा पूर्ण 80 आहे 5.6. ओके, 5.6. आणि अँगल दिला इकडे 50 डिग्री विच विल बी कॉमन, तो एकदाच काढायचा. सो फर्स्ट स्टेप. ओके, स्टेप 1 मध्ये काय करायचं तुम्हाला, क्विकली तुम्हाला हे हा पहिला जो आउटर ट्रायंगल आहे ज्याची तुम्हाला सगळ्यांची मापं दिली तो काढून घ्यायचा. ओके, सो आपण फटाफट हा ट्रायंगल काढूया. सगळ्यात पहिला आपण बेस काढला. ओके, बेस आहे 6.3. परत इकडे माप लिहायची गरज नाही. त्यानंतर आपण 50 डिग्रीचा एक अँगल काढूया. ओके, याला मी पुढे वाढवला सपोज, मला माहित नाही. आणि त्यानंतर आपण एक आर्क मारला याच्यावर. कितीचा आर्क मारायचा आहे? 5.6चा. 5.6चा एक आर्क मारला, सो 5.6. ओके, आणि हा जो तुम्हाला भेटला पॉइंट त्याला आपण जॉईंट करून घेऊया. सो क्विकली जॉईन दिस पॉइंट विथ दिस. आता याला नाव देणं गरजेचं आहे. याला आपण नाव देऊया, हा आहे ए, हा आहे एम, आणि आहे टी. ओके, AMT. आउटर ट्रायंगल इज ऑलमोस्ट रेडी. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचे ती म्हणजे पुढचा इनर ट्रायंगल. ओके, सो इनर ट्रायंगल काढण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर आहे ती फॉलो करायची. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांनी नीट लक्षात आहे. मी ग्रीन कलरमध्ये आता जी प्रोसेस करतोय ती सगळ्यांना नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायची. आता तुम्ही बघितलं तर AM हा 7 आणि AH हा 5 पार्ट आहे, राईट. AM हा 7 पार्ट आहे आणि AH इज 5 पार्ट. सो जी मोठी आहे AM ची लेंथ, ओके, ह्या AM ला आपण 7 भागात डिवाइड करणार. किती भागात? 7 भागात. कसं करायचं बघा, एकदम इझी आहे. ए वर तुम्हाला कोनमापक ठेवा आणि एक रॅन्डम लक्षात ठेवा, तुम्ही किती मापाचा कोन काढू शकता, काय गरजेचं नाही, पण नॉर्मली एक 40 डिग्रीचा तुम्ही अँगल काढा. ओके, 40 डिग्रीचा अँगल काढला आणि पुढे त्याला आपण ॲरो करूया. ठीक आहे, दिस नो नॉट रिक्वायर्ड ॲरो. ओके, सो आता फर्स्ट स्टेप तुम्हाला 7 भागामध्ये AM ला डिवाइड. सो याला आपण ॲरो केले, राईट. नाव व्हॉट वी हॅव टू डू, तुम्हाला कंपासमध्ये नीट ऐक, हा आपण एक 40 डिग्रीचा अँगल काढला आहे रॅन्डमली. कंपासमध्ये तुम्हाला आता अंदाजे माप घ्यायचा आहे. असं माप घ्यायचं आहे की ही जी लाईन काढली, ओके, आत्ता ग्रीन कलरमध्ये, तिचे आपल्याला 7 पार्ट करायचे इक्वल. सो कंपासमध्ये तुम्ही एकदाच अंतर घ्यायचं आहे, पुन्हा ते अंतर हलवायचं नाही. उदाहरणार्थ तुम्ही अंतर घेतलं कंपासमध्ये 1.5 सेमी सपोज. तुम्ही 1.5 ते 2 सेमीच्या आतमध्ये डिस्टन्स घ्या, नो प्रॉब्लेम. ए वर ठेवा कंपासचा टोक. सगळ्यात पहिले इकडे एक खूण करा. ओके, आता याला नाव द्या तुम्ही A1. ओके, इकडे हा जो पॉईंट आलाय त्याला A1. आता कंपासचा टोक A1 वर ठेवा, तेच अंतर न हलवता पुढे खूण करा, त्याला नाव द्या A2. कंपासमध्ये तेच अंतर, कंपास उचला, टोक A2 वर ठेवा, A3, A4, A5, A6, A7. बघा, माझं थोडं इनइक्वल असू शकतं, पण तुमचं परफेक्ट असलं पाहिजे. सो हा झाला A3, पुढचा झाला A4, हा झाला A5, दिस विल बी A6 अँड दिस विल बी A7. आता कशावरून समजलं मला A7 7च पार्ट करायचे आहेत? एकदम सोपं आहे. AM अपॉन AH किती आहे? 7/5. याच्यातला जो मोठा पार्ट असेल तेवढे तुम्हाला पार्ट करायचे, मोठा पार्ट. सो मोठा पार्ट 7 आहे. ओके, आणि 7 मध्ये 5 तर आहे, सो 5 वरून आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करता येईल. आता काय करायचं तुम्हाला, पुढची स्टेप, हा जो A7 आहे त्याला M ला जॉईंट करायचं. ओके, त्याला जॉईंट करा. नाव एवढं समजलं सगळ्यांना? दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे आता तुम्ही बघा, आय विल टेक येल्लो. ओके, येल्लोमध्ये काय स्टेप करते बघा, तुम्हाला कंपासचा टोक A7 वर ठेवायचं. कंपासचा टोक कशावर ठेवायचा? A7. आणि नीट बघा, A7 वर ठेवून
तुम्हाला एक आर्क करायचं, सॉरी लेट मी सिलेक्ट A7 वर ठेवून एक काय करायचं, आर्क. आर्क हा तुमचा मोठा असला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, ह्या खुणेच्या पुढे गेला तरी चालेल, पण ते अंतर जे घ्याल तुम्ही 2 सेमी 3 सेमी काही असेल तुमच्या आर्कचं अंतर, सपोज तुम्ही इथून एवढा आर्क केला, ओके, हेच अंतर न हलवता, ओके, A5 वर जा, A5 कंपासचा टोक ठेवा A5 वर, ह्या लाईन पासून सेम आर्क मारा. बघा नीट आहे का, A7 वर, A7 पासून ही जी लाईन आहे M, ही जी लाईन आहे इथपर्यंत आर्क काढला, ओके. तेच अंतर न हलवता A5 वर कंपासचा टोक ठेवा आणि जेवढं तुमचं अंतर होतं तेच अंतर ठेवून तुम्ही एक आर्क काढा, ओके. आता नेक्स्ट स्टेज, कंपास घ्या, याच्यामधलं अंतर मोजा किती आहे, मोजा म्हणजे कंपासने, जस्ट कंपास यांच्यामध्ये ॲडजस्ट करा. कंपासचा टोक इथे ठेवा, कंपासचा टोक याच्यावर ठेवा आणि इथे जिकडे छेदतं ह्या लाईनला ते अंतर, ओके. अशा स्टाईलने कंपास ॲडजस्ट केल्यावर हेच अंतर उचला, नीट ऐका काय बोलतोय मी, ओके. आणि तुमचा जो आर्क आहे, जिथून तुम्ही स्टार्ट केला आर्क, ओके, तिकडे ठेवा कंपास आणि जे अंतर तुमचं आलंय तिकडे मार्क करा, ओके. जे तुमचं अंतर आलंय म्हणजे काय केलं आपण, सेम हे जे डिस्टन्स आहे एवढं, तेच डिस्टन्स एवढं, राईट, इकडे पॉइंट करा. फायदा काय होतो, तुम्हाला ह्या लाईनला A7M जी लाईन आहे तिला पॅरलल ह्या पॉइंटमधून लाईन काढायची, पॅरलल cool, right. So first part we have completed. अजून आकृती झालेली नाही, ओके. सो पिंक पार्ट ह्या A7M ला पॅरलल असला पाहिजे आणि इकडे तुम्ही नाव बघा H, बरोबर. सो आपल्याला आता H पॉइंट नक्कीच भेटला, सो दिस इज नथिंग बट H, ओके. नाव what we will do is we will draw parallel line to TM. ह्या TM ला आपल्याला काय करायचं आहे, पॅरलल लाईन काढायची. सो कशी काढणार, एनी आयडिया, हाऊ विल वी ड्रॉ, ओके, व्हेरी इझी. अगेन पुन्हा लक्षात द्या. सो आय विल टेक ब्ल्यू कलर, सगळ्यांनी M वर कंपासचा टोक ठेवा आणि इकडे खून करा आर्क, ओके. केलं एवढं, सेम कंपासचा टोक H वर ठेवा आणि इकडे एक आर्क मारा, ओके. आर्क तुमचा सेम मापाचा पाहिजे, सॉरी जेवढा तुमचं तिकडे आहे, ओके. सो आर्क मारला, ओके. नेक्स्ट स्टेप, आता कंपासचं टोक मी दुसरा कलर घेतो, इकडे ठेवून याच्यातलं अंतर ॲडजस्ट करा कंपासमध्ये, म्हणजे इथे टोक आणि इथे पेन्सिल, तुम्ही इथे आर्क पण मारू शकता, ओके. सो एवढं अंतर, तेच अंतर न हलवता कंपासचा टोक इकडे ठेवा आणि इकडे आर्क मारा. सो एवढ्या मापाचं, एवढं जे अंतर आहे तेवढ्याच याचा तुम्ही इकडे आर्क मारला, तर हा जो पॉईंट भेटला, ओके, आणि H पॉईंट जो भेटला, त्यांना आपल्याला करायचं आहे जॉईंट, अँड वी विल जॉईन इट, ओके. सो दिस इज ॲक्च्युली माझी थोडी क्रॉस झालेली लाईन, ओके. ह्या दोन लाईन पॅरलल असल्या पाहिजे, ओके. ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या तुमच्या पॅरलल असल्या पाहिजे थ्रू आउट, म्हणजे इकडे पण सेम अंतर, इकडे पण सेम अंतर. आणि जर अशा पद्धतीने तुमची डायग्राम आली, तुमचे पॅरलल लाईन आल्या, तर तुमची डायग्राम कंप्लीट झाली असं आपण
bowl. So that completes our complicated but easy diagram. Okay, so I will give you some homework and you have to do that, then only we will able to learn this. So सगळ्यांनी पहिले ही डायग्राम काढायची. सगळ्यांना समजलं? सगळ्यांनी पहिले ही डायग्राम काढा, हिला मस्त बॉक्स करा आणि नंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ. ओके, इकडे तुमचं एक नाव राहिलं, इकडे तुमचं नाव येणार E. Okay, so this is nothing but triangle AMT and AHE, which completes our similar triangle exercise. Now I will clear off everything and control X, and I will give you two homeworks. Okay, two homeworks will be shown your screen and you have to do it. Okay, so let me paste the homework. Q1, Q2 is okay, it has not been done. So a problem set 4 मध्ये, problem set 4 ABC and LPN. This is question number, homework number 1. Okay, याच्यामध्ये ABC आणि LBN बघा, यांच्यामध्ये B कॉमन आहे. ओके, B कॉमन आहे म्हणजे ही सेकंड टाईपची डायग्राम आहे. डायग्राम इज ऑफ सेकंड टाईप. नीट ऐका, कोणत्या टाईपची डायग्राम आहे? सेकंड टाईप. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 1. तुम्ही हा क्वेश्चन लिहू शकता व्हिडिओ पॉज करून. ओके, आणि त्यानंतर हा झाला होमवर्क 1 टाईप सेकंडचा. आणि अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधला देतो आहे. सॉरी, दिस इज नॉट क्वेश्चन 4.1. ओके, याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन नंबर 3. सो क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करू शकता, इझी आहे. हा आहे RST आणि XYZ, जो आहे क्वेश्चन टाईप नंबर 1. सो 2 सेपरेट ट्रायंगल येणार आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा पण क्वेश्चन करू शकता. आपल्या ह्याच्यातले क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, आय थिंक 40, हा क्वेश्चन झालेला आहे. सो हा क्वेश्चन आपण सोडवला आहे. ओके, डोंट डू दिस, सॉल्व क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 3 हॅज ऑलरेडी बी डन. क्वेश्चन नंबर 2 बाकी आहे आणि याच्यातला आपला क्वेश्चन 1 डन, क्वेश्चन 3 done, and question 4 done. So next time we will do circle and our chapter will be over. So next time we'll start with tangent. सगळ्यांनी अभ्यास करा, मला होमवर्कचा फोटो पाठवा and we will proceed to the next lecture. Thank you and we'll stop here. जय महाराष्ट्र, जय हिंद.